नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे उपमा। त्यासाठी 1 चमचा तेल घेतले, 1 चमचा शेंगदाणे घेतले, ते चांगले खरपूस आपण भाजून घ्यायचं तेलात। चांगलं खरपूस भाजल्यानंतर आपण एक प्लेटीत काढून घ्यायचं। नंतर 1 वाटी रवा घेतलाय आपण। आता चांगला भाजून घ्यायचा। थोडंसं तेल टाकून आपण चांगला भाजून घ्यायचा रवा। चांगला लाल होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा। आता एका डिश मध्ये काढून घ्यायचा। एक पळी तेल टाकले आपण। एक चमचा मोहरी टाकलाय, 1 चमचा जिरं टाकले, छोटे छोटे कांदे 2 घेतलेत कापून आपण। नंतर आपण मुगाची डाळ टाकली 1 चमचा, ती पण चांगली मिक्स करून घ्यायची। नंतर आपण 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या, त्या आपण त्या पण टाकायच्या, मिक्स करून घ्यायच्या। चांगलं भाजून घ्यायच्या। नंतर आपण एक छोटासा टोमॅटो घेतलाय, तो भी चांगला मिक्स करून घ्यायचा त्याच्यात। जोपर्यंत तो नरम होत नाही तोपर्यंत आपण चांगला मिक्स करून घ्यायचा। थोडासा कढीपत्ता आपण टाकलाय। नंतर आपण जेवढं रवा आहे तेवढं आपण पाणी टाकले, चवीनुसार मीठ टाकले। आता चांगली उकळी येऊन द्यायची त्याला। नंतर आपण तो रवा भाजलेला तो आपण त्यात मिक्स करायचा, चांगला मिक्स करून घ्यायचा। आता एक असं चांगला मिक्स करून घ्यायचा। नंतर आपण त्यावर एक झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची। हे बघा, असा आपला सुळसुळीत झाला पाहिजे। आणि आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकल्या। हे आपला आता उपमा तयार झाला, आपण काढून घेऊया आता। हे आपला तयार झाला, सकाळच्या नाश्त्यासाठी आपण बनवलेला उपमा। ह्याची रेसिपी आवडली असली तर आपल्याला लाईक करा। आणि थोडीशी आपण शेंगदाणे टाकले वरून भाजलेले, थोडीशी शेव टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकायची। हे आपला तयार झाला।